चले दोनों जंतर मंतर पर कुछ जैनजी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया। जेनझीजनी भारताला बदनाम केलं। विरोध करायचा असेल तर सदसद विवेक बुद्धीनं करा। रामदेव बाबांचं जेनझीजना विरोधात वादग्रस्त विधान। परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर। आता राज्यसभेत परीक्षा। दोषी व्यक्तीला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि 50 लाखांचा दंड। E20 इंधनामुळे वाहनांमध्ये बिघाड झाल्याचा दावा केंद्राने फेटाळला। वाहनांच्या कार्यक्षमतेवर E20चा गंभीर परिणाम नाही, गडकरींची संसदेत माहिती। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे सेनेकडून आव्हान। राज्यातील शाळांमध्ये जंक फूडवर बंदी। आजूबाजूच्या 50 मीटर परिसरातही निर्बंध। विद्यार्थ्यांसाठी सकस आहार मोहीम। कोल्हापुरात जोरदार पाऊस। राधानगरी धरण 99% भरलं तर गडचिरोलीतही पूर परिस्थिती। शाळा कॉलेजेसना सुट्टी तर नाशिकमध्ये उद्या मुसळधार पावसाची शक्यता। प्रशासन हाय अलर्टवर।